ह्या सुनावणीकडे आमच्या सारख्या सच्च्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण हा मुळात पक्षच आमचे आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेब, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून हा पक्षाची स्थापना झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातील सर्वच जाती जमातीला आपण न्याय देण्याचं काम करत आलेलो आहोत. परंतु ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले त्या वेदना मलाच नाहीत, कोट्यावधी शिवसैनिकांना झाले. आणि आज एक आशेचं किरण आम्हाला समोर दिसायला लागलेलं आहे. कपिल सिब्बल साहेबांच्या माध्यमातून जे आता सुनावणी सुरू आहे, ज्या पद्धतीने ते आर्ग्युमेंट करतायत त्या पद्धतीने माझ्यासारख्या शिवसेना खरंच वाटतंय की नाही, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कुठल्या आणि मिळणार. आम्हाला खात्री आहे आम्हाला न्याय मिळणार, असं आम्हाला वाटायला लागलं नाही, मिळणार. कारण सत्याची बाजू आहे. कारण आम्ही सत्तेसाठी लढणारी माणसं नाहीत, आम्ही सत्यासाठी लढणारी माणसं आहेत. सत्य खरं काय त्यासाठी लढणारी माणसं आहोत. आणि सन्माननीय उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी अपमानित केलेलं ह्या लोकांनी, ज्या पद्धतीने पैशाचा वापर केलाय, ज्या पद्धतीने सत्याचा वापर केलेला आहे, ते सगळे आता आपले कपिल साहेब सर्वोच्च न्यायालयात मांडतायत. आणि मी देवाला प्रार्थना नक्की करीन आम्हाला न्याय मिळावा आणि हुकुमशाही मोडून काढून लोकशाहीचा मार्ग सुकरावा अशी माझी अपेक्षा. कारण प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे. आमच्या उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं मशाल घेऊन लढले आणि चांगल्या पद्धतीने यश महाराष्ट्रात आणलं, त्या पद्धतीने प्रत्येकाने आपला पक्ष काढावा. दुसऱ्याचा पक्ष लहानाचं पोर मोठं करायचं आणि पळवून न्यायचं आणि चोरायचं, पक्ष फोडायचे दबावापोटी पैशापोटी, ही कुठे रणनीती आहे? आणि कोण करतंय हे? सन्मानी राजसाहेबांनी सन्मानी उद्धव साहेबांनी सांगितलं ना कशा पद्धतीने वरती संघर्ष सुरू आहे. मोदी साहेबांच्या आणि अमित शाह साहेबांच्या कशा पद्धतीने, त्या पद्धतीने बोलणं मी लहान आहे, परंतु तुमच्या त्या राजकारणासाठी आमचा पक्ष फोडला, तुम्ही हे पाप केलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की या संदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल ही फार मोठी आम्हाला अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. कारण मी एकटाच नाही, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक फक्त आदेशावर काम करतात. 36 वर्ष आम्ही काढलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा आम्हाला मिळो नाही मिळो, परंतु पक्ष आमचा आहे, हो, चिन्ह आमचं आहे, धनुष्यबाण आमचं आहे, आम्ही स्थापन केलेलं आहे ते. आणि आमचा तुम्ही पक्ष चोरताय, चिन्ह चोरताय, आमदार पळवताय, खासदार पळवताय, कशासाठी हे करताय? खरोखर तुम्हाला जर निवडणूक तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्ही तुमचा पक्ष स्थापन करा. जे आमदार गेले, जे खासदार गेलेत, ते राजीनामे द्यावेत, पुन्हा निवडणूक लढावेत आणि मग ठीक आहे ना. परंतु तुमच्या चिन्हावर तुम्ही लढा, तुमच्या पक्षाला नाव द्या, अशी आमची अपेक्षा असते. आमचा पक्ष चोरून तुम्ही मोठं होणार नाही आहे ही आम्हाला खात्री. क्षणिक आता सुख जवळ आला आमचा आनंद दिवस आम्हाला अपेक्षा आहे. आणि तो आनंदोत्सव ह्या कोल्हापुरात नाही, महाराष्ट्रात साजरा होईल. ते प्रत्येकाला वाटत असतं की न्याय मला मिळेल, न्याय मिळेल. शेवटी कुठेतरी देवावर विश्वास ठेवावा लागतो, कुठेतरी नीतीवर आपला विश्वास ठेवावा लागतो. आणि तो आमचा विश्वास मातोश्रीवर आणि देवावर आहे. आणि असंख्य कोट्यावधी लोकांचे विश्वास आणि आपल्याला आशीर्वाद उद्धव साहेबांच्या आणि आमच्या पक्षाच्या मार्ग असल्या कारणानं आम्हाला खात्री आहे नक्की आमच्या बाजूने